हरिओम. चिंतन. प्रवचन क्रमांक 49. संसार भाग 2. आपण मागील प्रवचनामध्ये संसाराबद्दल माहिती पाहिली. तेथे आपण संसाराचा अर्थ पाहिला की सार म्हणजे तत्व, सत्व, तात्पर्य, गाभा, मतितार्थ इत्यादी. यामागे सौ असा शब्द जोडला की संसार असा शब्द तयार होतो. याचा अर्थ आहे आपल्या जीवनाचे तत्व, सत्व, तात्पर्य, गाभा, मूलभूत उद्देश जाणून त्याप्रमाणे जगणे, व्यवहार करणे, त्याप्रमाणे आचरण करणे, त्यासाठी जीवन वेचणे. या प्रवचनामध्ये आपण संसार आणखी सविस्तर माहीत करून घेऊ. कारण जन्मतःच आपल्याला संसार प्राप्त होतो. आपला जन्मच संसारामध्ये होतो. यात आपल्याला काहीही मत नाही. यामुळे सक्तीने प्राप्त झालेला संसार नक्कीच काहीतरी मूलभूत हेतूने दिला गेला आहे. यामुळे या अपरिहार्य अशा संसाराबद्दल आपण फार जागरूक राहिले पाहिजे आणि त्याचा सत्यार्थाने सदुपयोग करून घेतला पाहिजे. तरच आपले प्राप्त जीवन साफल्याने जगून आपण सदा कैवल्यानंदात जीवन जगू. याचबरोबर मानवी देह धारण करण्याच्या मुक्ती या एकमेवाद्वितीय हेतूची सहजच आपोआप विनाकष्ट आनंदमय पूर्ती होईल. आपण संसार अशा प्रकारे सत्यार्थाने जाणून न घेता जगतो. म्हणून आपण संसार दुष्कर आहे, तारून जाण्यासाठी दुरापास्त आहे, संसार दुःखमय आहे इत्यादी शिरकी विशेषणे संसाराला देतो. वास्तवात सत्य परिस्थिती या उलट आहे. संसारामध्ये जन्मतःच पाऊल टाकल्यावर आपण जगण्यासाठी पालकांवर अवलंबून असतो. यामुळे नकळत आपल्यावर त्यांचे संस्कार होतात. परंतु वय वाढल्यावर आपल्याला समज उमज येते. अशावेळी बाबा वाक्यम प्रमाणम असा हट्ट प्रथम पालकांनी सोडला पाहिजे आणि पाल्याला टक्के टोणपे खाऊन जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन मोठे होण्यासाठी मोकळीक दिली पाहिजे. परंतु पालकांची स्वतःची मते, त्यांचे विचार, पाल्याबद्दल भ्रामक असलेली माया, घराण्याचा अनैसर्गिक वृथा अभिमान, स्वतःबद्दल असलेला काल्पनिक अहंकार, समाजामध्ये मानलेली अहममान्यता, बेगडी प्रतिष्ठा, चकलादू प्रसिद्धी, पाल्य सदा लहान आहे असा असलेला गैरसमज इत्यादीमुळे पालक अपत्यांना त्यांना त्यांच्या पायावर मोठे होऊ देत नाहीत. ते पडत आहेत, चुकत आहेत असा समज करून त्यांना सतत झेलत असल्याचा आव आणतात. पाण्यात पोहताना पाठीला सतत भोपळा, असोला नारळ म्हणजे सुखड किंवा असेच काहीतरी न बुडण्यासाठी बांधलेले ठेवायचे. याशिवाय पाण्यात कधी उतरायचंच नाही. कधी पोटावर कोणा बुजुर्गाचा हात ठेवून पोहायला प्रयत्नच करायचा नाही. अशाने पोहणे कसे येणार? अशा प्रकारे ना पालक कधी जागृतावस्थेत जगतात आणि ना कधी पाल्यांना जागृत होऊ देतात. या संसाराबद्दल कधी सखोल विचारच करायचा नाही. मागील पिढीने केला तसाच पुढील पिढी संसार सुरू ठेवते. लहानांना सांगितले जाते, 4 जण जसे जगतात तसे करावे, 4 जण जसे करतात तसे करावे, पूर्वज जसे करत होते तशी परंपरा सोडायची नाही. बहुसंख्य लोक जे करतात ते चूक कसे असेल? आपले पूर्वज काय वेडे होते का? संसाराबद्दल असलेल्या या अशा गैरसमजुतीमुळे संसार दुष्कर आहे, संसार तरुण जाण्यासाठी दुरापास्त आहे, संसार दुःखमय आहे इत्यादी आपल्या चुकीच्या भावना असतात. यासाठी आपण स्वशोध, स्वउद्धार, स्वपरिचय, स्वबोध, स्वतेज, स्वयात्रा ही प्रवचने पाहिली. आपण हे सर्व जाणून त्यानुसार आचरण केले तर संसार ही एक महा आनंदमय यात्रा आहे. कारण आता आपण कुटुंबात, समाजात, संसारात राहून संसाराचा, अध्यात्माचा आनंद स्वतः घेत इतरांना देत योगधामी यात्रा सहजच पार करून स्वस्वरूप प्राप्त करू. कैवल्यानंदात आपले प्राप्त जीवन तरून जाऊ आणि पुढील पिढीला एक आदर्श घालून देऊ. यावेळी एक महा अद्भुत विस्मयकारक घडते.
आपण सोडून इतर प्रत्येक जणाला असे वाटते की आपण कुटुंबात, समाजात, संसारात आहोत, परंतु केवळ आपल्याला सुस्पष्ट जाणवते की आपला संसार केव्हा सुटला आहे. आपण या सर्वापासून अलिप्त झालो आहोत. आपण मुक्तीच्या मार्गावर झपाट्याने प्रगती करत पूर्णत्वाला जात आहोत. ब्रह्मसत्या जगत मिथ्या या भगवान आद्य श्री शंकराचार्यांच्या सिद्धांताप्रमाणे संसार मायावी आहे, भ्रामक आहे. आपली समजूत आहे. देह जीवित राहण्यासाठी वस्तुजगत वापरताना आपण त्या वस्तुजगताच्या भौतिक भोगापवर्गतेत मोहाने अडकतो. यामुळे संसार फोफावतो. भिकारी हाती वाडगा घेऊन दारोदारी भीक मागत असतो. वाडगा भरला की तो भीक मागणे त्या दिवसापुरते थांबवतो. कुठेतरी वळचणीला बसून मिळालेले अन्न दिवसभर खातो आणि आरामात झोपतो. त्याचा संसार हा एवढाच मर्यादित आहे. येथे मी जरी भिकाऱ्याचे उदाहरण घेतले आहे तरी ते मर्यादित संसार म्हणजे काय ते कळावे या हेतूने घेतले आहे. या उदाहरणावरून ज्याने त्याने आपला मर्यादित संसार ओळखून थाटावा. आपण करून पहा. या योगे आपण कधीही दुःखी तर असणार नाहीच, उलट कायम समाधानी राहाल. आपण सुखाने राहाल आणि त्यामुळे आपल्याला जीवनभर आनंद मिळेल. परंतु श्रीमंतांचे तसे नाही. ते दिवसा व्यवहार करत असतातच, परंतु ते रात्रीही दुसऱ्या दिवशीच्या व्यवहाराचा हिशेब करत असतात. त्यांना कितीही मिळाले तरी ते पुरे होत नाही. हा कायम अपूर्ण संसार असतो. यामुळे ते आयुष्यभर असमाधानी, अतृप्त असतात. या अशा श्रीमंतांनीही जर मर्यादित संसार केला तर ते करत असलेला व्यापार, दुकानदारी, व्यवसाय करायला इतर अनेक जणांना संधी मिळेल. लहान प्रमाणात अनेक जणांनी व्यवसाय करून अनेक जणांना काम मिळेल, समाधान मिळेल. धनसंपत्तीची विभागणी आपोआप समतोल राखली जाईल. कारखान्यांसाठी हे मी लिहित नाही, परंतु अन्य उद्योगधंद्यासाठी लिहित आहे. आज काही ठराविक लोकांकडे व्यवसायांची मक्तेदारी आहे. तिथे परफेक्ट कॉम्पिटिशन नाही. ही हुकुमशाही, मोनोपॉली आहे. ती कौटुंबिक, सामाजिक स्वास्थ्याला मारक आहे. एक दिवस ती समाजाच्या उद्रेकाला कारण होते आणि देशामध्ये अराजकता माजते. पुण्याला बुधवार पेठेत जवळजवळ 100 दुकाने इलेक्ट्रिकची आहेत. तसेच 100 दुकाने लक्ष्मी रोडवर कापडाची आहेत. ती सर्व सुखेनैव छान चालतात. 200 जणांचे संसार उत्तम सुरू राहतात. हीच गोष्ट राजकारण्यांची. अमेरिकेत राजकारणी फक्त 2 निवडणुका सत्तेवर राहतो. तिसऱ्यांदा तो निवडणुकीला उभा राहत नाही. यामुळे ज्या अनेक जणांना राजकीय पुढारी व्हावे असे वाटते त्यांना संधी मिळते. ही लोकशाही आहे. यामुळे सामाजिक सलोखा जपला जातो. तेव्हा संसाराला नावे ठेवू नका. निसर्ग नियम सुरू राहावा. अपत्यांबद्दल नैसर्गिक प्रेम वाटावे. त्यांचे संगोपन वात्सल्याने केले जावे. अपत्ये आपल्या पायावर उभी राहिली की आपण संसारापासून अलग व्हावे, यासाठी संसार आहे. संसारात काही वाईट नाही, परंतु त्यात ठाम पाय रोवून उभे राहणे संसार बिघडवते. संसार कधीही संपत नाही. तो आपल्याला संपवावा लागतो. यासाठी आपली मर्यादित संसारिक जबाबदारी ओळखावी आणि वेळीच त्यामधून दूर व्हावे. मानवाने कितीही भौतिक सुधारणा केल्या तरी त्या सुधारणा मानवाला त्याचा स्वभाव बदलायला उपयुक्त न होता उलट त्या दुरुपयोगी ठरतात. त्याची ती भौतिक जित्याची खोड जात नाही. मानव कितीही अत्याधुनिक वस्तुजगत वापरू लागला तरीही तो रिपुमुक्त होत नाही. उलट ते रिपू त्याला जास्त चिकटतात. तो विज्ञानात प्रगत झाला तर तो युद्धाची सामग्री अत्याधुनिक करेल आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त माणसे मारेल. वैश्विक संपत्ती जाळून नष्ट करेल. या ब्रह्मांडाचा नाश करेल. त्याचा तो अहंकार त्याला स्वस्थ बसू देणार नाही. यास्तव दानव संपत्तीपासून दूर होण्यासाठी दैवी संपत्ती जवळ करण्याला पर्याय नाही. म्हणून संसारापासून दूर होऊन कोणाची संगत करावी हे जाणून घ्यावे. जर आपण एखाद्या ध्यानमंदिरात गेलो तर तेथे ध्यानाला बसलेले अनेक जण असूनही जणू काही आपण एकटेच आहोत असे वातावरण असते. नाहीतर बाजारात
10 जण जमले तर 100 जणांचा आवाज करतात. आता आपल्याला हा बाजार नको, आपल्याला एकांत हवा. या योगे आपल्याला आपल्याच अंतःकरणातील स्व जाणवावा, म्हणजे तेथे त्याची संगत असूनही आपण निस्संग राहू. आता संसारात असूनही आपण स्वतःजवळ असू. येथे संसारी राहूनही वैराग्य धारण होते. या योगे काय होते? संसारी असूनही संसारी नसल्यासारखी स्थिती आपल्याला प्राप्त होते. शरीर सोडताना आपल्याबरोबर जे भौतिक वस्तुजगत नेता येत नाही ते देह जीवित राहण्या इतपतच आपल्याकडे राहते आणि देह सोडताना जे आध्यात्मिक तत्त्व घेऊन जाता येते तेच तेवढे आपल्याकडे उरते. या योगे आत्मपरब्रह्माच्या योगधामी आपल्याला सहजच प्रवेश मिळतो. याचसाठी मानवी देहाचा अट्टास असतो तो पूर्णत्वाला जातो. हरिओम.